हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण स्टमक हा ऑर्गन पाहणार आहोत. स्टमक म्हणजे काय तर आमाशय. आम या शब्दाचा अर्थ काय होतो तर न पकलेलं अन्न. जे अन्न न पचलेलं आहे तर ते ज्यामध्ये स्टोअर केलं जातं तर तो आहे स्टमक. त्यालाच आपण आमाशय म्हणले, बरोबर. स्टमक इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ गॅस्टर ऑर व्हेंटर. हे त्याचे दोन पर्यायी शब्द आहेत. इट लाईज बिटवीन द इसोफेगस अँड डिओडिनम. हे कुठे आहे तर हे इसोफेगस अँड डिओडिनम या दोन्हीमध्ये. मस्क्युलर बॅग फॉर्मिंग द वाईडेस्ट पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह ट्यूब. ॲक्च्युअलमध्ये ही कशी मस्क्युलर बॅग आहे, ज्या प्रकारे तुमची सॅक असते त्या प्रकारे ही कशी मस्क्युलर बॅग आहे. मस्क्युलर बॅग फॉर्मिंग द वाईडेस्ट म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते वाईड पार्ट आहे, म्हणजे मोठा पार्ट आहे. वाईड म्हणजे मोठा पार्ट, त्याला आपण स्टमक म्हणलं आहे. कारण बाकीचे जे सगळे ऑर्गन्स आहेत तर ते फार नॅरो आणि स्मॉल आहेत, पण हा वाईड आहे म्हणजे पसरलेला आहे भरपूर. जे शेपड आपण माहितीच आहे आपल्याला, 11-12 तर तेवढंसं बेसिक झालेलंच आहे. वाईडेस्ट पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह ट्यूब. लोकेशन कुठे याचं 9 रिजन्स ऑफ ॲबडोमेनच्या दृष्टिकोनातून तर ते आहे लाईज ऑब्लिकली इन अपर अँड लेफ्ट पार्ट ऑफ द ॲबडोमन ऑक्युपाईंग द लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक, इपिगॅस्ट्रिक अँड अम्बिलिकस रिजन. हे बघा इथं डायग्राम दिसते तुम्हाला. याच्यामध्ये लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक, त्याचसोबत इपिगॅस्ट्रिक, त्याचसोबत अम्बिलिकस, म्हणजे हे 3 रिजन कव्हर केलेले आहेत, बरोबर. त्यामुळं हे कुठे आहे तर लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक प्लस इपिगॅस्ट्रियम आणि अम्बिलिकस या 3 रिजनमध्ये. याची कॅपॅसिटी किती आहे, स्टमकची कॅपॅसिटी किती आहे नेमकी? स्टमकची कॅपॅसिटी ही न्यूबॉर्नमध्ये, प्युबर्टीमध्ये आणि ॲडल्ट्समध्ये या सगळ्यांमध्ये व्हॅरी करते. न्यूबॉर्न्समध्ये कॅपॅसिटी आहे 30 ml. 30 ml म्हणजे किती तर जवळपास 1 ounce. हे पण एक युनिट आहे, हे लक्षात ठेवा. 1 ounce इज इक्वल टू 30 ml, नियरली 30 ml. त्यामुळे न्यूबॉर्नमध्ये 30 ml इतकी कॅपॅसिटी असते. प्युबर्टीमध्ये 1 लिटर इतकी कॅपॅसिटी असते. अडल्ट्समध्ये 1 to 1.5 लिटर म्हणजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते, इतकी अडल्ट्समध्ये कॅपॅसिटी असते स्टमकची, बरोबर. साईज आहे अबाउट 25 सेंटीमीटर. हां, हे फार महत्त्वाचं आहे बरं का. एक ट्रिक लक्षात ठेवा, ती म्हणजे OSDU. 4 ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये ज्यांची की लेंथ साईज जी आहे तर ती आहे 25 सेंटीमीटर. O म्हणजे इसोफेगस, S म्हणजे स्टमक, D म्हणजे डिओडिनम आणि U म्हणजे युरेटर. हे 4 ऑर्गन्स लक्षात ठेवा, यांची 25 सेंटीमीटर साईज आहे, ओके. लिव्हिंग ह्युमन्स शेप कसा आहे याचा? लिव्हिंग ह्युमन्समध्ये जे शेपड, ॲक्च्युअलमध्ये लिव्हिंग आपलं नॉर्मली कसं जे शेपड हा नॉर्मल शेप आहे. कडावरमध्ये म्हणजेच डेड बॉडीजमध्ये हा सिकल शेपड होतो, म्हणजे तो जे सिकल आपण पाहिलं होतं आधी, पण सिकल म्हणजे इळ्यासारखा शेप होतो याचा. पार्शियली डिस्टेंटेड म्हणजे काय तर पायरीफॉर्म शेपड असतो. स्टमक हॅज द 4 लेयर्स फ्रॉम आउटर टू इनर. स्टमकला 4 लेयर्स आहेत. या 4 लेयर्स कोणकोणत्या आहेत तर त्या आहेत सिरोसा, मस्क्युलॅरिज, सबम्युकोसा अँड म्युकोसा. पण ह्या आउटर टू इनर आहेत बरं का, म्हणजे सर्वात इनर लेअर ही म्युकोसा लेअर आहे आणि सर्वात आउटर लेअर ही सिरोसा लेअर आहे. सिरोसा, मस्क्युलॅरिज, सबम्युकोसा अँड म्युकोसा. मस्क्युलॅरिज परत लॉन्जिट्युडनल, सर्क्युलर अँड ऑब्लिकमध्ये डिवाईड केलेलं आहे. इनर सर्क्युलर अँड आउटर ऑब्लिकमध्ये, ओके. फंक्शन्स ऑफ स्टमक पाहूयात आपण. स्टमकचे काय फंक्शन्स आहेत, हा फार महत्त्वाचा आहे, एकदम बेसिक आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. स्टमक प्रायमरली ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ फूड. स्टमक काय करते तर इट प्रायमरली ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ फूड. रिझर्वायर ऑफ फूड ॲक्ट करते म्हणजे फूडला स्टोअर करण्याचं काम करते. त्याचसोबत सॉफ्टन अँड मिक्सेस द फूड विथ द गॅस्ट्रिक ज्यूस. बघा, फूडला सॉफ्ट करणं, त्याचसोबत मिक्सेस द फूड विथ द गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करते ना स्टमक, त्या गॅस्ट्रिक ज्यूससोबत मिक्स करणं हे काम आहे स्टमकचं. प्रोड्यूस गॅस्ट्रिक ज्यूस विच कंटेन गॅस्ट्रिक एन्झाईम. ऑल्सो प्रोड्यूस HCl विच डिस्ट्रॉयज मेनी ऑर्गॅनिझम्स इन फूड. बरोबर आहे, HCl प्रेझेंट असल्यामुळं कुठल्याही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सची किंवा ग्रोथ होऊ शकत नाही ना, ते डिस्ट्रॉक्ट करतं त्याला. प्रोड्यूस द अबंडंट म्युकस. बरोबर, अबंडंट म्हणजे पुष्कळ म्युकस तयार करतो बराचसा. विच प्रोटेक्ट द गॅस्ट्रिक म्युकोसा अगेन्स्ट द ॲक्शन ऑफ HCl. HClचे जे ॲक्शन आहे, HCl आपला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपल्या स्टमकमध्ये ॲसिड आहे, मग स्टमकचं ॲसिड आपल्याला डिजनरेट का करत नाही, स्टमकमध्ये ॲसिड आहे म्हणल्यावर स्टमक जळत का नाही, तर ते म्युकोसल लेअरमुळं. कारण ती म्युकोसल लेअर जे आहे तर ती HCl पासून प्रोटेक्ट करते. कोरोजिव्ह ॲक्शन जे आहे तर ती होऊच देत नाही, म्हणजे गंजणं जी ॲक्शन आहे कोरोजन आहे ते होऊच देत नाही. ॲब्झॉर्ब अल्कोहोल, वॉटर, सॉल्ट अँड फ्यू ड्रग्स. स्टमक काय करतं,
अल्कोहोल, वॉटर, सॉल्ट अँड फ्यू ड्रग्स हे ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. अँड ऑल्सो सिक्रेट द इंट्रन्सिक फॅक्टर विच आर इसेन्शियल फॉर द व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 प्रोड्यूस करण्यासाठी इंट्रन्सिक फॅक्टर गरजेचं आहे, कारण इंट्रन्सिक फॅक्टरच व्हिटॅमिन B12ला प्रोड्यूस करणार आहे. त्यामुळे मग इंट्रन्सिक फॅक्टर कोण प्रोड्यूस करते? स्टमक. ते असलं तरच व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रकारे सिंथेसाइज होईल, प्रोड्यूस होईल. हे होते फंक्शन्स ऑफ स्टमक. एक पॉईंट बघा, ओमेंटम आपण 2 ओमेंटम पाहिले आहेत, एक लेसर ओमेंटम, एक ग्रेटर ओमेंटम. ओमेंटम काय आहे तर ओमेंटम इज अ पोलीस गार्ड ऑफ द ॲब्डोमन. जो ॲब्डोमन आहे त्या ॲब्डोमनची रखवाली करणारा हा ओमेंटम आहे. मग तो लेसर असेल, तो ग्रेटर असेल, तो पाहूया पुढं. स्टमकचे एक्सटर्नल फीचर बघायचे आणि ह्या एक्सटर्नल फीचरला बघण्यासाठी तुम्ही एक फक्त ट्रिक लक्षात ठेवा, 222 म्हणजे काय तर टू स्पिंक्टर म्हणजे ऑरिफिस, टू ऑरिफिस सुद्धा म्हणू शकतो आपण. टू स्पिंक्टर ऑर टू ऑरिफिस, टू कर्व्हेचर अँड टू सर्फेसेस. म्हणजे काय तर सगळं 2 स्पिंक्टर, 2 कर्व्हेचर आणि 2 सरफेस, त्यामुळे 222 हे काय आहे तर हे स्टमकचं एक्सटर्नल फीचर आहे. बरं, 2 स्पिंक्टर, 2 स्पिंक्टर कोणकोणते आहेत बा तर ते एक आहे कार्डियाक आणि दुसरं आहे पायलोरिक. कार्डियाक स्पिंक्टर कुठं आहे? कार्डियाक स्पिंक्टर जॉईंड बाय द लोअर एंड ऑफ इसोफेगस. जो इसोफेगसचा लोअर एंड आहे आणि स्टमकचा जो अप्पर एंड आहे त्याला जॉईन करण्याचं काम करते तर कार्डियाक स्पिंक्टर आहे तिथं, त्याला कार्डियाक ऑरिफिस म्हणू शकतो आपण. दुसरं आहे पायलोरिक स्पिंक्टर ऑर पायलोरिक ऑरिफिस. हे कुठं आहे तर हे लोअर एंड ऑफ स्टमक ओपन्स इन टू द डिओडिनम. हे लोअर एंड ऑफ स्टमक अँड द फर्स्ट पार्ट ऑफ डिओडिनम, तिथं त्या जंक्शनला कोण आहे तर ते पायलोरिक स्पिंक्टर आहे किंवा पायलोरिक ओरिफिस आहे. हे कसं आहे, हे थिकर अँड मोर मुवेबल. कार्डियाकपेक्षा पायलोरिक हे मोर मुवेबल आहे, बरोबर आहे, कारण डिओडिनम तिथं पुढं अटॅच असल्यामुळे ते मुवेबल आहे. आता बघा 2 कर्व्हेचर्स पाहायचे. 2 कर्व्हेचर्स कोणकोणते आहेत तर एक आहे लेसर कर्व्हेचर, एक आहे ग्रेटर कर्व्हेचर. साधी ट्रिक सांगतो. लेसर, पहिलं लेसर येते परत ग्रेटर येते, त्यामुळे लेसरला टाका कॉन्केव आणि ग्रेटरला टाका कॉन्व्हेक्स, बरोबर. लेसर कॉन्केव, ग्रेटर कॉन्व्हेक्स. ओके. लेसर काय करतो तर लेसर कर्व्हेचर प्रोव्हाइड अटॅचमेंट टू द लेसर ओमेंटम. बघा नावातच आहे, लेसर कर्व्हेचर आहे ना, म्हणल्यावरती कुणाला अटॅचमेंट देणार? लेसर ओमेंटमला. म्हणजे लेसर कर्व्हेचर प्रोव्हाइड्स द अटॅचमेंट टू द लेसर ओमेंटम. त्याचप्रकारे ग्रेटर कर्व्हेचर प्रोव्हाइड्स द अटॅचमेंट टू द ग्रेटर ओमेंटम, बरोबर आहे. आता लेसर फ्रॉम राईट बॉर्डर, लेसर कुठं आहे तर फ्रॉम राईट बॉर्डर आहे अँड ग्रेटर फ्रॉम लेफ्ट बॉर्डर, बरोबर. जस्ट 1 मिनिट. आता लेसर कर्व्हेचरमध्ये एक अँग्युलर नॉच प्रेझेंट आहे बरं का. अँग्युलर नॉच इज प्रेझेंट विच इज मोस्ट डिपेंडंट पार्ट. बघा हे फार महत्त्वाचं आहे. लेसर कर्व्हेचरला काय आहे? अँग्युलर नॉच प्रेझेंट आहे आणि ही मोस्ट डिपेंडंट पार्ट आहे. त्याला आपण काय म्हणलं आहे? इन्सिसुरा अँग्युलरिस. इट इज अ इन्सिसुरा अँग्युलरिस, कारण ते मार्कड केलेलं आहे इन्सिसुरा अँग्युलरिसनं त्या अँग्युलर नॉचला. त्यामुळं लेसरमध्ये काय बघा, लेसरचे पॉईंट काय पहिले? लेसर कर्व्हेचरमध्ये कॉन्केव आहे, प्रोव्हाइड अटॅचमेंट टू द लेसर ओमेंटम. लेसर आहे त्यामुळे लेसर ओमेंटमलाच अटॅच करणार ना. कॉन्केव आहे अँड फ्रॉम राईट बॉर्डर, हा राईट बॉर्डरला आहे. आता इथं उलटं करायचं फक्त. एल फॉर लेफ्ट होऊ शकतं, बरोबर आहे, पण एल फॉर लेफ्ट न देता एल फॉर राईट द्यायचं आहे आपल्याला, कारण लेसर कर्व्हेचर आणि लेसर ओमेंटमला अटॅच दिलं ना, म्हणजे एल इथं जुळलं, पण दुसरं राईट आणि लेफ्ट बॉर्डरचं इथं जुळणार नाही. त्यामुळे लेसरला राईट आणि ग्रेटरला लेफ्ट सांगायचं, असं फ्रॉम लेफ्ट बॉर्डर. ग्रेटरला कार्डियाक नॉच इज प्रेझेंट विच सेपरेट्स द स्टमक फ्रॉम द इसोफेगस. बघा जी कार्डियाक नॉच प्रेझेंट आहे तर ती काय करते? स्टमकला आणि इसोफेगसला वेगळं करते, बरोबर आहे का. इसोफेगसचा लोअर एंड हा स्टमकला जोडलेला आहे, स्टमकच्या वरच्या पार्टला जिथं कार्डियाक नॉच प्रेझेंट आहे तिथं. मग ती कार्डियाक नॉच काय करते? कार्डियाक नॉच प्रेझेंट विच सेपरेट्स द स्टमक फ्रॉम द इसोफेगस. हे होते 2 कर्व्हेचर. 2 स्पिंक्टर पाहिले, 2 कर्व्हेचर पाहिले. आता 2 सरफेस पाहूयात. इथं कोपऱ्यात लिहिलेत बघा सरफेस. 2 सरफेसेस, एक आहे इंटेरियर सरफेस आणि एक आहे पोस्टेरियर सरफेस. साधी गोष्ट आहे बघा ना. स्टमकची डायग्राम तुमच्यासमोर तुम्ही इमॅजिन करा, पुढं दिलेलीच आहे, पण ओके ही स्टमकची डायग्राम. हा जो समोरचा भाग दिसतोय हा साधा कोण आहे? हा इंटेरियर आहे, बरोबर. आणि याच्या मागचा पलीकडचा कोण असेल? हा पोस्टेरियर असेल. म्हणजे 2च भाग झाले, एक आहे इंटेरियर आणि एक आहे पोस्टेरियर, बरोबर का. मग इंटेरियर सरफेस म्हणजेच कसं, आता इंटेरियर सरफेसला एंटेरो सुपिरियर सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण इंटेरियर आणि सुपिरियर दोन्ही भाग कवर होते त्या इंटेरियरमध्ये, त्यामुळं इंटेरियो सुपिरियर सरफेस. आता इंटेरियो सुपिरियर सरफेस 2 नाव आलेत ना, मग त्यामुळे इंटेरियरचं पण एक शब्द लिहायचा आणि सुपिरियरचा पण एक शब्द लिहायचा. कसं सांगतो? इंटेरियर आहे त्यामुळे काय करणार? फेस फॉरवर्ड. अँड सुपिरियर आहे त्यामुळे कसं करणार? फेस अपवर्ड. त्यामुळे फेस इज फॉरवर्ड अँड अपवर्ड. कोणता? इंटेरियर सरफेस. त्याचप्रमाणे पोस्टेरियर सरफेस काय करणार? पोस्टेरियो इन्फेरियर.
एंटेरो सुपिरियर, पोस्टेरो इन्फिरियर. मग आता पोस्टेरियोचा एक शब्द घ्या. पोस्टेरियर कुठं आहे? पोस्टेरियर म्हणजे मागं, बॅकवर्ड. अँड इन्फिरियर म्हणजे काय? खाली, डाऊनवर्ड. त्यामुळं इट फेसेस बॅकवर्ड अँड डाऊनवर्ड. बघा किती सोपं आहे. एंटेरियर सरफेस म्हणजे एंटेरो सुपिरियर विच फेसेस द फॉरवर्ड अँड अपवर्ड. posterior surface means the posterior inferior surface which faces the backward and downward. तर हे होते एक्सटर्नल फीचर्स. फार व्यवस्थित फ्लो चार्ट करून बरीच मेहनत करून हे केलं आहे. एकदम माइंड मॅपसारखे नोट्स काढलेले आहेत. स्टमकमध्ये आता 2 स्पिंक्टर, 2 कर्वेचर, 2 सरफेस पाहिले. जर तुम्ही एक्झामच्या टायमिंगला एवढंच रिवायजन केलं गेलं तर व्यवस्थित होऊन जाईल. कारण LAQचे क्वेश्चन आहेत. स्टमक हा LAQला पडतोच. पार्ट्स ऑफ स्टमक बघा आता. स्टमकला 3 पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे. एक आहे फंडस, बॉडी आणि पायलोरिक पार्ट. पायलोरिक पार्टचे परत 2 पार्ट केले आहेत. एक आहे पायलोरिक अँट्रम आणि एक आहे पायलोरिक कॅनाल. आता बघा ही डायग्राम फार महत्त्वाची आहे. ही डायग्राम तुम्हाला कंपल्सरी काढावी लागणारच आहे. सोपीच आहे डायग्राम. काय जे शेपड स्टमक काढायचं आहे. स्टमकमध्ये कुठं काय अवघड आहे? बघा स्टमकची अशा प्रकारे तुम्ही डायग्राम काढली. आता कार्डियाक नॉच बघा. इथं कार्डियाक नॉच इज प्रेझेंट. इथं कार्डियाक नॉच प्रेझेंट आहे. इसोफेगस आणि स्टमकला वेगळे करते इथं. त्यामुळे कार्डियाक नॉच हा पहिला पार्ट जो आहे तर हा फंडस आहे. पहिला पार्ट हा. परत हे जे आहे ते हे तुम्हाला जे दिसतंय तर हे कोण आहे? हे ग्रेटर कर्वेचर आहे. बरोबर आहे. हे दिसतंय हे लेसर कर्वेचर. आता बघा लेसर कर्वेचर आपण कुठं म्हणलं होतं? लेसर कर्वेचर आहे L फॉर लेफ्ट, पण लेफ्ट घ्यायचं नाही आहे इथं. त्यामुळं इट इज राईट. आणि ग्रेटर कर्वेचर लेफ्टला आहे. हे राईट आणि लेफ्ट बॉर्डर झालं. आता बघा थोडंसं आपण खुडूर कारण लय गिचमीट कालवा होते. तर हे आता पायलोरिक अँट्रम. पायलोरिक अँट्रम परत किती? इथं बघा पायलोरिकचे 2 पार्ट. हे पायलोरिक अँट्रम बरोबर. आणि हा पायलोरिक एंड. पायलोरिक एंड कसा आहे? पायलोरिक एंड हा एकदम असा छोटा नॅरो होत चालला आहे. पायलोरिक अँट्रमपेक्षा तो कमी आहे, अजून फार नॅरो आहे. पायलोरिक तर हे पायलोरिक एंड होतं. पायलोरिकचे 2 पार्ट केले. एक आहे पायलोरिक अँट्रम आणि एक आहे पायलोरिक कॅनाल. बरं पायलोरिक अँट्रम अँड पायलोरिक कॅनाल इज सेपरेटेड बाय द सल्कस. हे लक्षात ठेवा. एका लाईनने त्याला सेपरेट केलं आहे. तर हे होतं फंडस, बॉडी आणि पायलोरिक. हे 3 पार्ट. हे लेसर कर्वेचर, ग्रेटर कर्वेचर, कार्डियाक पार्ट. तिथं कार्डियाक नॉच सांगितली आणि ही अँग्युलर नॉच इथलं. तर हे होते एक्सटर्नल फीचर ऑफ स्टमक. ही डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याला IMP करून ठेवा. ही IMP डायग्राम आहे. ही काढायचीच आहे तुम्हाला एक्झाममध्ये. ओके. आता 3 पार्ट आपण त्याचं थोडंसं बेसिक इंट्रोडक्शन पाहू. फंडस. फंडस हा पहिला पार्ट आहे. त्याला आपण काय म्हणलं आता? अप्पर मोस्ट कॉन्व्हेक्स पार्ट. बघा ना हा कसा आहे? हा फंडस हा अप्पर मोस्ट कॉन्व्हेक्स पार्ट आहे हा. त्यामुळे याला कॉन्व्हेक्स पार्ट म्हणले. हायेस्ट डोम शेप्ड. हा डोम शेप्ड म्हणजे कसं आहे? हा उंच वाटा आलेला आहे बघा. हा उंच झाला आहे भाग एवढा. त्यामुळे याला डोम शेप्ड म्हणले. डोम कसं म्हणजे? डोम म्हणजे उंच शेप्ड. डोंगरासारखं असं उंच झालं इथं. त्यामुळे त्याला डोम शेप्ड म्हणलेलं आहे. तर हे होतं फंडस. आता बॉडी. इट लाईज बिटवीन द फंडस अँड पायलोरिक अँट्रम. बरोबर. इट कंटेन द 3 टाईप्स ऑफ सिक्रेटरी सेल्स. आता बॉडीमध्ये बघा. सॉरी इथं एक वाक्य राहील ना फंडसचं. फंडस कॉमनली फिल्ड विथ द गॅस सीन इन द एक्सरे एक्झामिनेशन. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जो गॅसचा प्रॉब्लेम होते ना तर तो या फंडस रिजनमध्ये होते. कारण गॅसचं तिथं स्टोअर होते. गॅस ॲक्च्युअलमध्ये फिल्ड असतो त्या फंडस या पार्टमध्ये इथं. त्यामुळं हा ॲक्च्युअलमध्ये एक्सरे एक्झामिनेशनच्या वेळेस दिसतो आपल्याला. तर हे फंडसमध्ये दिलं होतं. आता येऊयात बॉडीकडे. बॉडी इट लाईज बिटवीन द फंडस आणि पायलोरिक अँट्रम. आपण पाहिलं इथं बघा. बॉडी कुणाच्यामध्ये? फंडस आणि पायलोरिक अँट्रमच्या मध्ये बॉडी आहे. ही जी इतकी आहे तर ही बॉडी आहे. एक मिनिट. ही जी दिसते तर ही बॉडी आहे. ही एवढी बॉडी. आता बॉडीमध्ये 3 टाईपच्या सेल्स असतात. हे फार महत्त्वाचं आहे बघा. 3 टाईपच्या सेल्स. म्युकस सेल, पेप्टिक सेल अँड परायटल सेल. आता बघा म्युकस सेल नावातच म्युकस आहे त्यामुळे हे काय करणार? ह्यांचं कार्यच असणार सिक्रीट द म्युकस. पेप्टिक सेल. पेप्टिकलाच आपण चीफ सेल म्हणू शकतो किंवा झायगोमॅटिक सेल म्हणू शकतो. हे तिन्ही सिनॉनिम लक्षात ठेवा. कारण कुठलं नाव येईल आणि तुम्ही जर समजा MCQमध्ये गडबडलात तर हे चुकू शकतं. त्यामुळे पेप्टिकला चीफ सेल त्यालाच झायगोमॅटिक सेल म्हणतात. हे काय करतात तर इट सिक्रेट द पेप्सिन अँड प्रोटिओलायटिक एन्झाईम. हे पेप्सिन आणि प्रोटिओलायटिक एन्झाईमला सिक्रेट करतात. कोण? पेप्टिक सेल. P फॉर पेप्सिन, पेप्टिक, प्रोटिओलायटिक असं लक्षात ठेवा. म्युकसला म्युकस सेल. परायटल सेल. परायटल सेल किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑक्झेंटिक सेल. परायटल सेल सिक्रेट द HCl अँड कॅस्टल इंट्रेन्सिक फॅक्टर विच इज इसेन्शियल फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. हे आपण पाहिलं होतं. त्यामुळे 3 सेल्स कळाल्या बॉडीमध्ये. म्युकस सेल, परायटल सेल
आणि पेप्टिक सेल. पेप्टिक सेलला चीफ सेल्स किंवा झायगोमॅटिक म्हणलेलं आहे, परायटललाच ऑक्झेंटिक सेल म्हणलेलं आहे. बरोबर आहे. हां, तर हे 3 टाईपच्या सेल्स आणि ते काय करतात, म्युकस सेल सिक्रीट म्युकस, पेप्टिक सेल सिक्रीट पेप्सिन अँड प्रोटियोलायटिक एन्झाईम, अँड परायटल और ऑक्झेंटिक सेल सिक्रीट द HCl अँड इंट्रिन्सिक फॅक्टर. तिसरा आहे पायलोरिक पार्ट. पायलोरिक पार्ट हा 10 सेंटीमीटर आहे इन लेंथमध्ये 10 सेंटीमीटर आहे तो. पायलोरिक अँट्रम आहे 7.5 सेंटीमीटर. बघा 7.5 सेंटीमीटर लॉंग आहे पायलोरिक अँट्रम. पायलोरिक अँट्रम लॉंग आहे. पायलोरिक अँट्रम हा मोठा आहे. इट इज सेपरेटेड बाय द पायलोरिक कॅनाल बाय इंटरमिडिएट सल्कस. बघा पायलोरिक कॅनाल आणि पायलोरिक अँट्रम या दोघांना कोणी सेपरेट केलं आहे, मी म्हणलं होतं ती सल्कस कोण आहे, इंटरमिडिएट सल्कस आहे. ना का कुणी सेपरेट केलं आहे सल्कसनं, पण कुणाच्यामध्ये, दोघांच्यामध्ये, त्यामुळे इंटरमिडिएट, दोघांच्यामध्ये असल्यामुळे इंटरमिडिएट सल्कस हे नाव दिलं. पायलोरिक कॅनल हा 2.5 सेंटीमीटर लॉंग आहे. नियर टू द पायलोरिक स्पिंक्टर आहे, नॅरो अँड ट्युब्युलर आहे. आता रिलेशन्स ऑफ स्टमक, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट स्टमक. रिलेशन आहेत बघा. पेरिटोनियल रिलेशन. पेरिटोनियल रिलेशनमध्ये काय बघा, स्टमक इज लाईन्ड बाय द पेरिटोनियम. बरोबर आहे. ज्याप्रमाणे लिव्हरला पेरिटोनियमनं लाईन केलेलं आहे की त्याचप्रमाणे स्टमकला सुद्धा पेरिटोनियम लाईन केलेलं आहे ऑन द बोथ सरफेस, म्हणजेच एंटेरियर आणि पोस्टेरियर पाहिलं आपण. लेसर कर्वेचर गिव्ज अटॅचमेंट टू द लेसर ओमेंटम. बरोबर आहे, LL. ग्रेटर कर्वेचर गिव्ज अटॅचमेंट टू द ग्रेटर ओमेंटम. बरोबर आहे, GG. नियर द फंडस 2 लेयर्स मीट टू फॉर्म द गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट. बघा फंडसच्या जवळ जे आहेत तर त्या 2 लेयर्स फॉर्म होतात, मीट होतात, त्यामुळं तिथं काय होतं तर गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट तयार होतं. गॅस्ट्रो म्हणजे स्टमक, स्प्लिनिक म्हणजे स्प्लिन, म्हणजे स्टमक आणि स्प्लिनचे लिगामेंट, त्यामुळे तिथं गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट असं नाव दिले. नियर द कार्डियाक एंड पेरिटोनियम फॉर्म्स द गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. फ्रेनिक म्हणजे काय तर डायफ्राम, म्हणजे स्टमक अँड डायफ्राम तिथले लिगामेंट गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. आता बघा, आता ही डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा ही डायग्राम तुमच्याकडं असणं, तुम्ही बुकमध्ये आणि एक्झाममध्ये काढणं गरजेचं आहे. ही डायग्राम बघा, ही काय आहे तर पेरिटोनियल रिलेशन्स ऑफ स्टमक, त्याची डायग्राम दिलेली आहे. ही रिलेशन्स ऑफ स्टमक कसे आहे. आता बघा स्टमक ठेवलेलं आहे, हो का, एक ग्रेटर ओमेंटम दिसतंय तुम्हाला, हे ग्रेटर ओमेंटम आहे. लेफ्ट गॅस्ट्रो इपिप्लॉइक आर्टरी, हो का, हे स्प्लिन आहे इथलं. गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट, मी म्हणलं होतं गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट आणि गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट कुठं आहे, इथं या फंडसला पार्ट आहे बघा. थांबा 1 मिनिट. हे गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट कुठं आहे तर ह्या फंडसच्या जो पार्ट आहे तर ह्याला गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट. का बरं, कारण स्टमक आणि स्प्लिनला अटॅच करणं आहे, त्यामुळे गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट. आता परत या गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट म्हणजे काय तर स्टमक आणि डायफ्रामला अटॅच करणं. बघा इथं डायग्राम आहे, इथं वरती डायफ्राम आहे, एकदा थोडंसं खुडतो म्हणजे परत व्यवस्थित दिसते. हे वरचं डायफ्राम दिसते तुम्हाला. गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट म्हणजे काय तर स्टमक आणि डायफ्रामला जोडणार. मग आता हो का, हे इथं कार्डियाक नॉचच्या इथं जवळपास, म्हणजे गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. म्हणजे हे डायग्राम जर तुम्ही काढली व्यवस्थित आणि समजून घेतली, स्प्लिन आणि डायफ्राम दाखवलं तर तुम्हाला गॅस्ट्रोस्प्लिनिक आणि गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट दोन्ही कळतात. इकडं आपण पाहिलं हे लेसर ओमेंटम, बरोबर, हे ग्रेटर ओमेंटम, हे राईट गॅस्ट्रोइपिप्लॉइक व्हेसल आणि हा पुढचा पार्ट कंटिन्यू होणारा डिओडिनम. तर हे अशा प्रकारे ही स्टमकचं पेरिटोनियल रिलेशन होतं. ही डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला मार्क करून ठेवा, ही काढावीच लागणार आहे तुम्हाला एक्झाममध्ये. आता विसरल रिलेशन, एक होते पेरिटोनियल रिलेशन, आता एक आहेत विसरल रिलेशन. विसरल रिलेशनमध्ये काय आहे बघा, विसरल रिलेशनमध्ये 2 सरफेस आहेत, एक आहे एंटेरियर सरफेस आणि एक आहे पोस्टेरियर सरफेस. बरोबर आहे. एंटेरियर सरफेस त्यालाच आपण आधी ही 2 सरफेस पाहिले होते ना. एंटेरियर सरफेस म्हणजे काय तर एंटेरियो सुपिरियर सरफेस, पोस्टेरियर सरफेस पोस्टेरो इन्फिरियर सरफेस. एंटेरियो म्हणजे समोर, सुपिरियर म्हणजे वर, म्हणजे इट फेसेस फॉरवर्ड अँड अपवर्ड, अँड पोस्टेरियर इन्फिरियर मीन्स इट फेसेस पोस्टेरियर मीन्स बॅकवर्ड अँड इन्फिरियर डाऊनवर्ड. तर बघा एंटेरियर सरफेसला कोणकोणते स्ट्रक्चर्स रिलेटेड आहेत तर इट इज रिलेटेड टू द लिव्हर, डायफ्राम, ट्रान्सवर्स कोलॉन अँड कोस्टल मार्जिन इत्यादी स्ट्रक्चरशी हे रिलेटेड आहे इंटेरियर सरफेस. पोस्टेरियर सरफेस इट इज रिलेटेड टू द स्ट्रक्चर फॉर्मिंग द स्टमक बेड. आता स्टमक बेड हा फार महत्त्वाचा आहे, कारण हे स्टमक बेड बऱ्याच वेळा SEQला विचारलेला आहे. हा स्टमक बेडमध्ये कोणते स्ट्रक्चर्स आहेत बघा, त्यांची नावं सांगा. तर स्टमक बेडला कोण अटॅच आहेत, कोणकोणते स्ट्रक्चर्स स्टमक बेड तयार करतात बघा. डायफ्राम, लेफ्ट किडनी, लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड, पॅनक्रियाज, ट्रान्सवर्स मिझोकोलॉन, स्प्लिनिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन अँड स्प्लिनिक आर्टरी. म्हणजे हे 7 स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते एकदा परत सांगतो. डायफ्राम,
लेफ्ट किडनी, लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड, पॅनक्रियाज, ट्रान्सवर्स मेझोकोलॉन, स्प्लिनिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन अँड स्प्लिनिक आर्टरी. बघा लक्षात कसं ठेवा, सुरुवात करा डायफ्रामपासून. डायफ्राम आहे, एक सिंगल वर्ड घ्या. डायफ्राम, पॅनक्रियाज, परत घ्या स्प्लिनिक आर्टरी. स्प्लिन असल्यामुळे स्प्लिनिक आर्टरी येणारच आहे. डायफ्राम, पॅनक्रियाज, स्प्लिनिक आर्टरी. मग स्प्लिनिक आर्टरी घेतलं की स्प्लिनिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन घ्या. कोलॉन आला ना शब्द शेवटी, मग कोलॉनला परत ट्रान्सवर्स मिझोकोलॉन घ्या आणि मग परत लेफ्ट किडनी आणि लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड घ्या. हे अशा प्रकारे हे 7 स्ट्रक्चर काय करतात, स्टमक बेड फॉर्म करण्यासाठी मदत करतात. हे विसरल रिलेशन बघा, रिलेशन ऑफ एंटेरियर सरफेस. द एंटेरियर सरफेस ऑफ द स्टमक इज रिलेटेड टू द लिव्हर, डायफ्राम अँड द एंटेरियर ॲबडोमिनल वॉल. द डायफ्राम सेपरेट्स द स्टमक फ्रॉम द लेफ्ट प्ल्युरा, द पेरिकार्डियम अँड द 6th to the 9th रिब्स. द कोस्टल कार्टिलेज आर सेपरेटेड फ्रॉम द स्टमक बाय. आता बघा हीच डायग्राम आहे, ही पण डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मला काढायला वेळ नव्हता त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये ॲज इट इज BDCची डायग्राम घेतली आहे. तर हे तुम्ही 2 डायग्राम्स लक्षात ठेवायचे आहेत स्टमकमध्ये, आणि ते ॲक्च्युअलमध्ये जी पहिली एक्सटर्नल फीचर ऑफ स्टमक दाखवलं होतं ते सुद्धा डायग्राम लक्षात ठेवायचे. आता येऊयात ब्लड सप्लायकडं. ब्लड सप्लायसुद्धा बऱ्याच वेळा विचारला जातो. ब्लड सप्लाय कुणाकुणाद्वारे केला जातो बघा. ब्लड सप्लाय, आर्टरीज आर डिराइव्ड फ्रॉम द ब्रांचेस ऑफ सिलियाक ट्रंक. सिलियाक ट्रंकपासून काय केले आहेत, ह्या आर्टरीज डिराईव्ह केलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत, लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी, राईट गॅस्ट्रिक आर्टरी, 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी, लेफ्ट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी अँड राईट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी. आता बघा लक्षात कसं ठेवायचं आहे, काय एकच गॅस्ट्रिक आर्टरी आहे ना, पण त्याला गॅस्ट्रिक आर्टरीला काय केलं, राईट गॅस्ट्रिक आर्टरी, लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी 2 झाल्या. राईट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी, लेफ्ट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी 4 झाल्या. आणि 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी. हे असं लक्षात ठेवा, गॅस्ट्रिक आर्टरीच आहे, फक्त त्याचं राईट लेफ्ट केलं आहे आणि 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी अशा प्रकारे. तर हा ब्लड सप्लाय होता. ह्याची डायग्राम, ही डायग्रामसुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम आपल्याला येणं गरजेचं आहे. ॲज इट इज BDCची डायग्राम काढली ही, की कशा प्रकारे लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी म्हणजे लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी आहे, राईट गॅस्ट्रिक आर्टरी दाखवलेली आहे. राईट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी हो का, हे तर ही राईट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी, ही लेफ्ट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी, हे स्प्लिन, ह्या 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी ह्या कशा ब्लड सप्लाय देत आहेत. हे बघा ही ओका, ही स्प्लिनिक आर्टरी, हे सिलियाक ट्रंकपासून डिराईव्ह झालेले आहेत हे सगळ्या आर्टरी. ह्या स्प्लिनिक आर्टरी, ही राईट गॅस्ट्रिक आर्टरी, ही राईट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी, ही लेफ्ट गॅस्ट्रिक इपिप्लॉइक आर्टरी. ह्या आहेत 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी आणि ही लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी. तर ह्या 5 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही डायग्राम लक्षात घ्या. व्हेनस ड्रेनेजमध्ये सुद्धा ही डायग्राम तुम्ही फार व्यवस्थित काढा, कारण तुम्हाला अडचणच येणार नाही इथं. व्हेनस ड्रेनेज बघा, व्हेन्स ऑफ द स्टमक ड्रेन इन टू द स्प्लिनिक अँड सुपिरियर मिझेंट्रिक व्हेन. बरोबर, काय केलेलं आहे, व्हेन्स ऑफ द स्टमक ड्रेन इन टू द स्प्लिनिक अँड सुपिरियर मिझेंट्रिक व्हेन. बरोबर आहे. पोर्टल व्हेन काय करणार हवा, पोर्टल व्हेनपासून हे असं स्प्लिनिक व्हेनपर्यंत स्प्लिनकडचं हे गेलेलं आहे स्प्लिनिक व्हेन. मग या स्प्लिनिक व्हेनला परत इकडे ही डिओडिनल व्हेन आहे, ही SMV म्हणजे सुपिरियर मिझेंट्रिक व्हेन आहे, आणि ही IMV इन्फिरियर मिझेंट्रिक व्हेन आहे. तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की पोर्टल व्हेन स्प्लिनिक व्हेनद्वारे स्प्लिनमध्ये जाते. बरोबर आहे. पोर्टल व्हेन इट कंटिन्यूज टू स्प्लिनिक व्हेन देन स्प्लिन, आणि मध्ये 3 ब्रांचेस आहेत, एक डिओडिनल व्हेनला, एक सुपिरियर मिझेंट्रिक व्हेन आणि एक इन्फिरियर मिझेंट्रिक व्हेन. तर हा होता स्टमकचा व्हेनस ड्रेनेज. बरोबर का. आता पाहूयात नर्व सप्लाय. नर्व सप्लाय सिम्पॅथॅटिकला T6 to T9 ऑफ स्पायनल कॉर्ड आहे. T6 म्हणजे व्हर्टिब्राचा T6 आणि T9 ऑफ स्पायनल कॉर्ड. बरोबर. हार्ट रेट काय कर सिम्पॅथॅटिक म्हणजे काय तर सिम्पॅथॅटिक मीन्स हार्ट रेट इन्क्रीज करणं. पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे काय तर हार्ट रेट डिक्रीज करणं. बरोबर का. पॅरासिम्पॅथॅटिक हे ऑलवेज तुम्ही व्हेगस नर्व्हस लिहा, डोळं झाकून व्हेगस नर्व लिहा, कारण सिम्पॅथॅटिकला व्हॅरी होऊ शकते नर्व सप्लाय, पण पॅरासिम्पॅथॅटिकला व्हेगस नर्वच आहे, कारण व्हेगस नर्व विच इज अ 10th क्रॅनियल नर्व इन आवर बॉडी. हे लक्षात ठेवा, व्हेगस नर्व पॅरासिम्पॅथॅटिक सप्लाय करते सगळ्यांना. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि टर्मिनल पार्ट ऑफ दॅट पार्ट स्टमकचा, क्लिनिकल अनाटॉमी. बघा पहिलं आहे गॅस्ट्रोस्टॉमी. गॅस्ट्रोस्टॉमी म्हणजे काय, स्टॉमी म्हणजे आता सर्जन आलं बघा, इथं सर्जिकल शब्द आला. इट इज अ सर्जिकल इन्सर्शन ऑफ द ट्यूब इन द स्टमक थ्रू द गॅस्ट्रिक ट्रँगल टू फीड द पेशंट्स इन केस ऑफ इसोफेजियल ऑब्स्ट्रक्शन. बघा काय म्हणते, इसोफेगस हा स्टमकला कंटिन्यू करतो आहे. बरोबर आहे. मग जर समजा इसोफेगसमध्ये जर ऑब्स्ट्रक्शन निर्माण झालं, जर इसोफेगसमध्ये कुठला अडथळा निर्माण झाला, तर पुढं अन्न स्टमकमध्ये जाऊच शकत नाही ना. मग जर पुढं अन्न जाणार नाही तर मग आता कसं करायचं, मग पुढची सगळी प्रोसेस थांबणार. अन्न डायजेशन झाले ना ॲब्झॉर्प्शन होईल, आणि ना ॲब्झॉर्प्शन होईल तर मग काहीच होणार नाही. मग
यासाठी काय केलं जातं तर सर्जिकल इन्सर्शन ऑफ ट्यूब, डायरेक्ट स्टमकमध्ये एक सर्जिकल ट्यूब इन्स्टर्ट केली जाते गॅस्ट्रिक ट्रँगलमध्ये. ते गॅस्ट्रिक ट्रँगल नावाचं एक स्ट्रक्चर असतं, त्या गॅस्ट्रिक ट्रँगलमध्ये एक ट्यूब इन्सर्ट केली जाते थ्रू द स्टमक, थ्रू द गॅस्ट्रिक ट्रँगल. कशासाठी तर त्या पेशंटला फीड करण्यासाठी, त्यांना जगवण्यासाठी, कारण त्यांचं डायजेशन ॲब्झॉर्प्शन नीट झालं तरच त्यांचं शरीर व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळं इसोफेजियल ऑब्स्ट्रक्शनच्या वेळेस गॅस्ट्रोस्टॉमी नावाची ही टेक्निक वापरली जाते. दुसरं आहे गॅस्ट्रिक पेन. आता गॅस्ट्रिक पेन म्हणजे काय तर पेन इन द इपिगॅस्ट्रियम थ्रू द सिम्पॅथेटिक फायबर. इपिगॅस्ट्रियम या रिजनमध्ये पेन होतो आहे बरोबर, थ्रू द सिम्पॅथेटिक फायबर T6 to T9 ड्यू टू ॲसिडिटी ऑर हार्टबर्न्स. जेव्हा तुम्ही म्हणताय ना छातीत जळजळते किंवा पोटात फार दुखायला लागले, ॲसिडिटी झाल्यावर छातीत फार जळजळायला लागतं कधी कधी. कारण ते ॲसिडिटीमध्ये काय होतं काय बघा, ॲक्च्युअलमध्ये जो पेन आहे तो इपिगॅस्ट्रियममध्ये थ्रू द सिम्पॅथेटिक फायबर्स T6 to T9 व्हायला लागतो, पण तो ॲसिडिटी झाल्यामुळे ते काय होतं, ते जे ॲसिड आहे ते थोडं असं वरती यायला लागतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की छातीत जळजळायला लागलं आहे, कारण ते स्टमक, कारण वरती कोण आहे इसोफेगस आहे, आणि इसोफेगस हा कुठं आहे छातीत म्हणजे जवळ आहे. त्यामुळे तो आपल्याला वाटतं की अरे बापरे छातीत फार जळजळायला लागले, तर ते हार्ट बर्न्स, त्याला आपण गॅस्ट्रिक पेन म्हणलेलं आहे. तिसरं आहे व्हेगोटॉमी. व्हेगोटॉमी म्हणजे काय, व्हेगो म्हणजे व्हेगस नर्व, टॉमी म्हणजे कट. तर काय, अ सर्जिकल प्रोसिजर व्हेअर द ब्रांचेस ऑफ व्हेगस नर्व आर कट टू रिड्यूस द स्टमक ॲसिड प्रोडक्शन टू ट्रीट अल्सर. बघा, व्हेगस नर्व काय करते तर स्टमकला नर्व सप्लाय देते, आणि तो कुठला पॅरासिम्पॅथॅटिक विच इज अ 10th क्रॅनियल नर्व इन आवर बॉडी. मग आता हे काय करते तर आपल्या स्टमकनं काय करणार, ॲसिड प्रोडक्शन करणार आहे. पण जर हे स्टमकनं काय केलं, ॲसिड मोस्ट एक्सेस प्रमाणात सिक्रेट केलं, मग यानं होतं काय, बऱ्याच वेळेस आपल्याकडे डिओडिनल अल्सर हा मोस्ट कॉमन अल्सर आहे बघा. त्यामुळे होतं काय माहिती आहे का, ते जे ॲसिड आहे ते वरती येऊन त्या म्युकसल लेअरला डॅमेज करून ते पूर्ण स्टमकला असं डिजनरेट केल्यासारखं करतं. त्यामुळे त्याला अल्सर म्हणतो आपण. तर स्टमक ॲसिड प्रोडक्शन झालं आणि त्यामुळे तो अल्सर तयार झाला. पण आता अल्सर तयार होऊ नये, त्याचे स्टमकचं जे ॲसिड प्रोडक्शन आहे तर ते कमी करायचं आपल्याला. ते कमी करण्यासाठी काय केलं जातं तर व्हेगोटॉमी केली जाते. व्हेगोटॉमी म्हणजे काय तर सर्जिकल प्रोसिजर आहे ही. याच्यामध्ये काय करणार तुम्ही, व्हेगस नर्व कट करणार आहेत, कारण ती व्हेगस नर्व कट झाली तर मग ॲसिड प्रोडक्शन जे आहे तर ते कमी होईल. पण आता कुठली व्हेगस नर्व करायची, त्यात पण 3 व्हेरिएशन आहेत. एक आहे ट्रंकल व्हेगोटॉमी. काय, ट्रंकल व्हेगोटॉमी म्हणजे काय तर कटिंग द मेन व्हेगस नर्व, जी मेन व्हेगस नर्व स्टमकला सप्लाय करते तीच कट करा, ट्रंकल व्हेगोटॉमी. दुसरा आहे सिलेक्टिव्ह व्हेगोटॉमी. सिलेक्टिव्ह व्हेगोटॉमी म्हणजे काय तर फक्त स्पेसिफिक नर्व तुम्ही टार्गेट करताय आणि त्याला कट करताय, त्याला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह व्हेगोटॉमी. आणि हायली सिलेक्टिव्ह व्हेगोटॉमी म्हणजे फक्त परायटल सेल व्हेगोटॉमी, म्हणजे परायटल सेललाच फक्त तुम्ही कट करताय ते असं. तर हे होतं व्हेगोटॉमीबद्दल. तर हे 3 प्रकार. चौथा आहे गॅस्ट्रिक कार्सिनोमा. गॅस्ट्रिक कार्सिनोमा कॉमनली ऑकर्स इन द रिजन ऑफ द गॅस्ट्रिक अँट्रम अलॉंग विथ द ग्रेटर कर्वेचर. हे कुठं होतं तर गॅस्ट्रिक अँट्रममध्ये होते. इट्स कॉज्ड बाय द H. पायलोरी इन्फेक्शन. H. पायलोरी इन्फेक्शनमुळे हा कार्सिनोमा होणार आहे, कॅन्सर. डाएट हाय सॉल्ट असेल, पिकल्ड म्हणजे आंबट खाणं असेल, मिठा जास्त सेवन करणं असेल, फूड स्मोकिंग करणं असेल, किंवा जेनेटिक्ससुद्धा याच्यामध्ये नक्कीच कारणीभूत ठरतं. सम स्टडीज शो दॅट द ब्लड ग्रुप ए कॅन इंटरॅक्ट विथ जेनेटिक फॅक्टर विच इन्क्रीज द रिस्क ऑफ कॅन्सर. आता हे ॲक्च्युअलमध्ये BDC's लाईन आहे बरं का. तुम्ही म्हणसाल हे असं कसं असू शकतं, तर ब्लड ग्रुप एला गॅस्ट्रिक कार्सिनोमाचा धोका जास्त असू शकतो, हे BDCनं सांगितलेलं आहे ही लाईन. पेप्टिक अल्सरमध्ये बघा, हे डिस्कंटिन्यू लाइनिंग ऑफ स्टमक ऑर इपिथिलियम ड्यू टू इन्क्रीज इन स्टमक ॲसिड. मी म्हणलंच तुम्हाला, स्टमकमधलं ॲसिड प्रोडक्शन जेवढं व्हायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्त झालं, एक्सेस झालं, आणि त्यानं काय व्हायला लागलं तर त्यांना जी म्युकोसल लेअर होती तर ती म्युकोसल लेअर डिजनरेट करायला सुरुवात केली, त्याला ब्रेक करायला सुरुवात केली, त्याला आपण काय म्हणले, अल्सर म्हणले. तर डिस्कंटिन्यू लाइनिंग ऑफ स्टमक अँड इपिथिलियम ड्यू टू द इन्क्रीज इन स्टमक ॲसिड. मोर कॉमन इन इंडिव्हिज्युअल्स विथ द ब्लड ग्रुप O बिकॉज द हेलिकोबॅक्टर पायलोरी बाइंड्स मोर टू द ब्लड O बिकॉज इट हॅज अ हायर गॅस्ट्रिक ॲसिड. ही सुद्धा BDCचीच लाईन आहे. काय सांगते की बाबा ज्यांच्याकडे ब्लड ग्रुप O आहे, ब्लड ग्रुप O मग तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, त्यांच्याकडे बिकॉज हेलिकोबॅक्टर पायलोरी आहे तर ते ब्लड ग्रुप Oला जास्त बाइंड होते. का बाइंड होते, कारण इट हॅज अ हायर गॅस्ट्रिक ॲसिड. अल्सो लॉंग यूज ऑफ नॉन स्टेरॉइडल अँड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज. जर आपण नॉन स्टेरॉइडल आणि इन्फ्लामेटरी ड्रग्ज घेत असलो, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे, आयबीफ्युरेन आहे, बघा थोडीशी ताप आली की लगेच घे पॅरासिटामॉल, ताप आली की घे पॅरासिटामॉल,
मग ह्या अशा नॉन स्टेरॉइडल प्रिपरेशनमुळं अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्जमुळे सुद्धा हे पेप्टिक अल्सर कॉमन आहे. मग त्यात पॅरासिटामोल आणि आयबिओप्रोफेन हे 2 एक्झाम्पल दिले आहेत. आणि याच्यामध्ये अजून स्ट्रेस आणि स्पायसी फूड हे सुद्धा कारणीभूत आहे. का बरं? पेप्टिक अल्सरसाठी. गॅस्ट्रायटिस नावातच आहे, आयटिस म्हणलं की इन्फ्लामेशनच. गॅस्ट्रायटिस त्याला इन्फ्लामेशन समजून द्यायचं लगेच आपण. गॅस्ट्रायटिस असेल, हेपेटायटिस असेल, बघा गॅस्ट्रायटिस इन्फ्लामेशन ऑफ स्टमक, हेपेटायटिस इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर. गॅस्ट्रायटिस म्हणजे काय तर इन्फ्लामेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह लाइनिंग ऑफ स्टमक. त्या प्रोटेक्टिव्ह लाइनिंगला काय झालं? इन्फ्लामेशन झालं, त्याला आपण गॅस्ट्रायटिस म्हणतो. पुढचं आहे पायलोरिक स्टेनॉसिस. पायलोरिक स्टेनॉसिस म्हणजे काय तर नॅरोईंग ऑफ द पायलोरस. बघा पायलोरिक स्टेनोसिस म्हणजे काय तर जी वाट आहे ती बारीक होणे, कमी होणे, त्याला आपण स्टेनोसिस म्हणतो. ज्या प्रकारे दिवसा झाडांची पानं ही फुललेली असतात, कोमल असतात, पण तुम्ही जर रात्री पाहिलं तर ती झाड कसं करतं, त्यांच्या झाडांची पानं ही मिटलेली असतात. किंवा लाजाळूचं एक्झाम्पल घ्या. लाजाळू हे झाड काय करतं, त्याला आपण टच केला की ते स्वतःला आखडून घेतं, मिटून घेतं. मग त्याच प्रकारे नॅरोईंग ऑफ पायलोरस, जे शेवटचा जो स्टमकचा जो पार्ट आहे पायलोरस, तो आधीच नॅरो आहे आणि तो अजून नॅरो झाला तर त्याला म्हणतो आपण पायलोरिक स्टेनोसिस. म्हणजे द नॅरोईंग ऑफ पायलोरस स्टमक एंड ड्यू टू द मसल थिकनिंग कॉमन इन इन्फंट्स. हे कुणामध्ये होतं? इन्फंट्समध्ये हे कॉमन आहे. कंजेनायटल हायपरट्रॉफिक पायलोरिक स्टेनोसिस यानं काय होतं? व्हॉमिटिंग होऊ शकते, वेट लॉस, कारण ते पुढं चाललं नाही ना, कारण तो जो रस्ता होता तो बारीक केला, मग त्यामुळे व्हॉमिटिंग आणि वेट लॉससारखे प्रॉब्लेम होणं साहजिक आहे. तर हे होते क्लिनिकल ॲनाटॉमी. याच्यामध्ये अजून काय असतील तर तुम्ही BDCमधून वाचून घ्या. एकदा क्विक रिव्हिजन करूयात आपण स्टमकची. स्टमक इज ऑल्सो कॉल्ड एज आमाशय, गॅस्ट्रो अँड व्हेंटर आपण पाहिलं. ह्याची लोकेशन कुठं आहे तर लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक इपिगॅस्ट्रियम अँड अम्बिलिकसमध्ये. न्यूबॉर्नची कॅपॅसिटी किती आहे? 30 ml. प्युबर्टीमध्ये 1 लिटर. अडल्ट्समध्ये 1 to 1.5 लिटर आहे. 130 mlलाच 1 ounce म्हणले. लिव्हिंग ह्युमन्समध्ये जे शेप्ड असतं. साईज अबाउट 25 सेंटीमीटर. OSDU ट्रिक सांगितली तुम्हाला. 4 लेअर आहेत. सिरोसा, मस्क्युलरिस, सबम्युकोसा, म्युकोसा, आउटर टू इनर. फंक्शन ऑफ स्टमक पाहिले आपण. प्रायमरली ॲक्ट एज रिझर्वायर ऑफ फूड. गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतं. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये गॅस्ट्रिक एन्झाईम कंटेन असतात. प्रोड्यूस HCl, ॲब्झॉर्ब अल्कोहोल, वॉटर, प्रोड्यूस अबंडंट म्युकस, प्रोड्यूस इंट्रेन्सिक फॅक्टर. ओमेंटम विच इज अ पोलीस गार्ड ऑफ स्टमक. एक्सटर्नल फीचर पाहिले, याची ट्रिक्स तुम्हाला सांगितली. 222 2 स्टमक, 2 स्पिंक्टर, त्यालाच 2 ऑरिफिस म्हणलं. 2 कर्वेचर अँड 2 सर्फेस. कार्डियाक अँड पायलोरिक स्पिंक्टर आहे. 2 कर्वेचर आहे, लेसर आणि ग्रेटर कर्वेचर. 2 सर्फेस आहेत, इंटेरियर आणि पोस्टेरियर, त्यालाच एंटेरियर सुपेरियर आणि पोस्टेरियर इन्फिरियर म्हणलं. पार्ट्स ऑफ स्टमक, फंडस, बॉडी आणि पायलोरिक हे 3 पार्ट पाहिले. ही डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फंडस पाहिला, बॉडी पाहिलं. बॉडीमध्ये 3 सेल्स आहेत, ह्या महत्त्वाच्या सेल्स आहेत. म्युकस सेल, पेप्टिक सेल आणि परायटल सेल. पेप्टिकला चीफ सेल किंवा झायगोमॅटिक सेल, परायटललाच ऑक्झेंटिक सेल. म्युकस सेल नावातच आहे, म्युकस सिक्रेट म्युकस करणार. पेप्टिक सेल P फॉर पेप्सिन, सिक्रेट पेप्सिन अँड प्रोटिओलायटिक एन्झाईम. परायटल ऑर ऑक्झेंटिक सेल, सिक्रेट HCl अँड इंट्रेन्सिक फॅक्टर. पायलोरिक पार्ट 10 सेंटीमीटर इन लेंथ. ह्याचे 2 पार्ट आहेत, एक पायलोरिक अँट्रम आणि एक पायलोरिक कॅनल. पायलोरिक अँट्रम हा मोठा आहे, 7.5 सेंटीमीटर इन लॉंग, and pyloric canal is 2.5 centimeter long. Each pyloric antrum and pyloric canal is separated by the intermediate sulcus. आता रिलेशन ऑफ स्टमक हे फार महत्त्वाचं पाहिलं आपण. पेरिटोनियल रिलेशन पाहिलं. पेरिटोनियल रिलेशनमध्ये ही डायग्राम आपल्याला काढायची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. परत आपण विसरल रिलेशन पाहिले. विसरल रिलेशनमध्ये आपण पोस्टेरियर सर्फेसमध्ये स्टमक बेड फॉर्मिंग करण्यासाठी कोणकोणते स्ट्रक्चर्स पाहिले त्याची पण ट्रिक सांगितली तुम्हाला. सुरुवात करा डायफ्रामपासून. आधी डायफ्राम घ्या, परत घ्या पॅनक्रियास, परत घ्या स्प्लीन. स्प्लीन म्हणजे स्प्लिनिक आर्टरी आलं, मग स्प्लिनिक आर्टरी आलं, स्प्लीन मग दुसरं पण एक स्प्लिनचं स्ट्रक्चर आहे, ते म्हणजे काय तर स्प्लिनिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन. मग कोलॉन शब्द आला, मग कोलॉनला परत पुढं एक्सटेंड करा. ट्रान्सवर्स कोलॉन घ्या, ट्रान्सवर्स मिझोकोलॉन. मग ट्रान्सवर्स मिझोकोलॉन आल्यानंतर मग लेफ्ट किडनी आणि लेफ्ट सुप्रारेनल ग्लँडकडे. म्हणजे हे 7 स्ट्रक्चर्स स्टमक बेडसाठी कंट्रीब्यूट करतात. ह्यांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विसरल रिलेशनची ही एक डायग्राम आहे, ही पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ब्लड सप्लाय ऑफ स्टमक पाहिलं आपण. गॅस्ट्रिक आर्टरीज आहे, पण त्याच्या किती आहेत? 5 डिव्हिजन आहेत. लेफ्ट गॅस्ट्रिक, राईट गॅस्ट्रिक, लेफ्ट गॅस्ट्रिक एपिप्लॉइक, लेफ्ट राईट गॅस्ट्रिक एपिप्लॉइक आणि 5 to 7 शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी. हे 5. व्हेनस ड्रेनेज पाहिलं आपण. पोर्टल व्हेन इज ड्रेन इन टू द स्प्लिनिक व्हेन इन टू द स्प्लिन. मग त्याला डिओडेनल व्हेन आणि SMV अँड IMV म्हणजे सुपिरियर मेझेंट्रिक व्हेन अँड इन्फिरियर मेझेंट्रिक व्हेन. नर्व सप्लाय T6 to T9 सिम्पॅथॅटिक अँड व्हेगस नर्व पॅरासिम्पॅथॅटिक ॲज युजल. क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये गॅस्ट्रोस्टॉमी पाहिलं आपण. इट इज अ सर्जिकल इंटरव्हेनेशन, इन्सर्शन ऑफ द ट्यूब इन द स्टमक थ्रू द गॅस्ट्रिक ट्रँगल टू फीड द पेशंट्स इन केस ऑफ इसोफेजियल ऑब्स्ट्रक्शन. इसोफेजियसला जर डिस्ट्रक्शन म्हणजे ऑब्स्ट्रक्शन झाले, तिथं अडथळा निर्माण झाला आहे, तर पुढची प्रक्रिया डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन होणार नाही. त्यासाठी त्या पेशंटला जगवण्यासाठी आपल्याला ही गॅस्ट्रोस्टॉमी ही टेक्निक वापरावी लागणार आहे. गॅस्ट्रिक पेन
पेन इन द इपिगॅस्ट्रियम आपण पाहिलं त्याला T6 to T9 ॲसिडिटी आणि हर्ट बर्न्सनं होऊ शकतं. व्हॅगोटॉमी, व्हॅगो मीन्स व्हॅगस नर्व, टॉमी मीन्स टू कट. सर्जिकल प्रोसिजर आहे ही व्हॅगस नर्वला कट करण्याची. त्यात परत 3 प्रकार पाहिले. ट्रंकल म्हणजे मेन व्हॅगस नर्व कट करा. सिलेक्टिव्ह म्हणजे टार्गेटिंग स्पेसिफिक नर्व. अँड हायली सिलेक्टिव्ह म्हणजे परायटल सेल कट करा. गॅस्ट्रिक कार्सिनोमा म्हणजे कार्सिनोमा कॅन्सर कॉमनली ऑकर इन द रिजन ऑफ द गॅस्ट्रिक अँट्रम. हे ब्लड ग्रुप एमध्ये कॉमन आहे, हे लक्षात ठेवा. पेप्टिक अल्सर पाहिलं आपण. इट इज अ डिस्कंटिन्यू लाइनिंग ऑफ स्टमक. इट इज अ मग स्टमक ॲसिडने त्याला डिजनरेट केलं आहे म्युकोसल लेअरला, त्याला आपण म्हणले पेप्टिक अल्सर. हे ब्लड ग्रुप ओमध्ये कॉमन आहे. का बरं? कारण हेलिकोबॅक्टर पायलोरी बाइंड मोर टू ओ ब्लड ओ ग्रुप. का बरं? कारण असं म्हणलं जातं किंवा ओ ब्लड ग्रुपकडं हायर गॅस्ट्रिक ॲसिड असतं असं सांगितलं गेलेलं आहे. हे BDCची लाईन आहे, हे मी म्हणत नाही आहे. अल्सो लॉंग यूज ऑफ नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज अँड पॅरासिटामॉल अँड आयबुप्रोफेन असं असेल तर हे सुद्धा कारणीभूत ठरतात पेप्टिकल अल्सर करण्यासाठी. गॅस्ट्रायटिस, इन्फ्लामेशन ऑफ स्टमक. पायलोरिक स्टेनोसिस, नॅरोसिस ऑफ द पायलोरस एंड ऑफ स्टमक. पायलोरस जर कमी झालं अँड ज्याप्रमाणे इसोफेजियल ऑब्स्ट्रक्शन होत होतं त्याचप्रमाणे जर ही पायलोरिक स्टेनोसिस म्हणजे वाट कमी होत जाणे. लाजाळूचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं त्याचप्रमाणे नॅरोईंग ऑफ पायलोरस. तर हे होती क्लिनिकल ॲनाटॉमी आणि हे होतं कंप्लीट स्टमक हा ऑर्गन. हा सुद्धा इलेक्टिव्हचा क्वेश्चन आहे, हे करणं गरजेचं आहे. ओके, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट ऑर्गनसोबत. ओके, बाय.